महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज सांगणार आहे। महाराष्ट्रात आज म्हणजे 21 मे 22-23 दरम्यान तुरळक ठिकाणी अवकाळी पाऊस येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा। मग ते सांगायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या काही भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपाचा एक अवकाळी म्हणजे ह्या 2-3 दिवसामध्ये असणार आहे, म्हणून हे लक्षात येतं। पण त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सांगायचं झालं तर 28, 29, 30च्या दरम्यान परत एक अवकाळी पाऊस येणार आहे। आपण ते सगळीकडे नाही, भाग बदलत विखुरलेल्या स्वरूपातच असणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात येतात। शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आता पेरणीचे दिवस जवळ आले, तुम्ही शेतीचे कामं करून घ्या, कारण की राज्यामध्ये 7 जूनला म्हणजे यावर्षी त्या टायमाला पाऊस येण्याची शक्यता आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतो। आणि हे आहे नेपाळ। आता हे नेपाळमध्ये प्रवेश केलेला आहे, या ठिकाणी करन्सी आम्ही चेंज केली आणि या ठिकाणी खूप गरमी आहे, म्हणजे नेपाळकडे इतकी गरमी आहे की खूपच गरमी आहे। याच्या पुढे थंडी आहे, पण याच्या सध्याच्याला खूप गरमी आहे आणि 43° तापमान आहे। ही बाउंड्री आहे, म्हणजे भारत आणि नेपाळच्या बाउंड्रीच्या पुढे थोडं आलो, म्हणून हे सांगू इच्छितो। धन्यवाद।